SITचं अपयश वाटत नाही का? त्यामुळे परत एकदा विनंती की या सगळ्या लोकांची, कारण ऑन फ्लोअर ऑनरेबल चीफ मिनिस्टरांनी सांगितलेलं होतं की आम्ही आजी माजी सगळ्याच संचालकांची चौकशी करणार आहोत, गृह खातं चौकशी करणार आहे, पण आजी माजी संचालकांची चौकशी झालेली नाही. ती चौकशी होणं गरजेचं. जो कोणी असेल, मी पुन्हा म्हणते, जो कोणी असेल, जी काही 30-40 नावं आहेत त्या 40 नावांमध्ये कोण कोण आहे, काही जण असे पण आहेत जे आमच्या नजरेत आहेत की जे आमदार नाहीत पण आमदारापेक्षा कमी नाहीत, जे आमदार नाहीत पण आमदारापेक्षा कमी नाहीत, आणि ज्यांचा वावर बऱ्यापैकी मंत्रालय आणि परिसरात आहे, अशी सुद्धा नावं यात आहेत. या सगळ्यांची चौकशीच्या संबंधाने वेगवान पावलं उचलली गेली पाहिजेत. अन्यथा एक मूवमेंट म्हणून आणि पुढचा स्टँड घ्यायचा म्हणून मग आम्हाला परत रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. कारण प्रश्न महाराष्ट्रातल्या लेकी बाळींच्या इब्रतीचा आहे. मी हे पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की यातल्या बऱ्याच गोष्टी इतक्या संवेदनशील आहेत की त्यावर मी जाणीवपूर्वक ओपन अप होणं टाळते. जे काही दमानी यांनी केलं ते काय म्हणजे काय म्हणता येईल त्याच्यावरती न जाता किंवा ते सगळं करताना या सगळ्यांमध्ये मूळ विषय डायव्हर्ट होऊ नये म्हणून आम्हाला पुन्हा 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 त्या विषयाकडे आणावं लागते. कारण 2 दिवस जाणीवपूर्वक विषय भरकटवायचा आणि खरात आणि केसरकर आणि एकनाथ शिंदे आणि यांचं कॉल, याचं काय नेमकं झालं, ते कॉल कशासाठी, या विषयावरच यायचं नाही, हे योग्य होणार नाही. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचं निराकरण झालं पाहिजे आणि SITने याची उत्तरं दिली पाहिजेत. मी आठवण करून दिली पाहिजे की फलटण प्रकरणामध्ये अशाच पद्धतीने तेव्हा आम्ही आक्षेप नोंदवला होता जेव्हा चाकणकरने तुषार दोषींच्यासह पत्रकार परिषद घेतली होती. खरं तर जी माहिती अत्यंत अधिकृत, ज्याला हॉर्सेस माउथ म्हणतात, ती अधिकृतपणे त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून लोकांपर्यंत पोचणं अपेक्षित आहे, ती अशा पद्धतीने जाणं हे घातक आहे. शासन प्रशासन म्हणून घातक आहे, पण त्याहीपेक्षा घातक हे आहे की ज्यांच्या संबंधाने माहिती आहे त्यांची चकार शब्दाने चौकशी होत नाही, त्यांच्यावर चकार शब्दाने बोललं जात नाही, त्याची वाच्यता होत नाही, किंवा दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांनी खरंच फोन केलेत का नाही केलेत तर का केलेत यावरती काहीच बोललं जात नाही. हे जास्त गंभीर आहे. त्यामुळे SITला विनंती असेल की आपण SIT म्हणून काम करत आहात, विशेष तपास पथक म्हणून काम करत आहात, तर आपल्या निदर्शनास आलेली व्यक्ती, वेदर इज मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर, MLA, MP, बिझनेसमन, इंडस्ट्रियलिस्ट, बिलिनियर, मिलिनियर, व्हॉटएव्हर, पण त्यांची चौकशी तुमच्याकडून अत्यंत पारदर्शकपणे आणि निरपेक्षपणे होणं अपेक्षित आहे. ती झालीच पाहिजे. अगदी त्यामध्ये मिलिंद नार्वेकरांचे पण 11 मे 2025 ते 12 फेब्रुवारी 2026 दरम्यान जवळपास 3 इनकमिंग कॉल, 5 आउटगोइंग कॉल, सर्वात जास्त बोलणं 169 सेकंड, यांची पण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी असेल तुमची. 169 सेकंड बरोबर आहे. 60 120 130 3 मिनिट, 2.5 ते 3 मिनिटं. मी काय म्हणते, माझा पहिल्या दिवसापासूनचा स्टँड आहे, याच्यात कुणीही असेल तर गै करू नका. अगदी माझ्या पक्षाच्या माणसाची सुद्धा तुम्ही चौकशी करा, कारण मला माझ्या माणसांवर विश्वास आहे, पण तरीही तुम्ही चौकशी करा, त्यांची सुद्धा चौकशी करा. पण सगळ्यात महत्त्वाचं, जर 13 कॉल अशा माणसाला जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून होत असतील आणि त्यात 21 मिनिटांचं संभाषण असेल तर हे गंभीर आहे. दीपक लोंढे जो सगळे आर्थिक व्यवहार सांभाळत होता त्याचे आणि दीपक केसरकर यांचे ज्या पद्धतीचे अत्यंत निकटचे संबंध एस्टॅब्लिश होत आहेत, त्यांची चौकशीच होत नाही, हे वाईट आहे. चाकणकरला अजूनही चौकशीला बोलावलं गेलं नाही, चाकणकरचे संपत्तीचे स्रोत तपासले गेले नाही, चाकणकरांची आणि आकाश चौधरींची जी प्रॉपर्टी आहे रोह्याची, त्याच्यावर अजूनही म्हणजे ईडीची एंट्रीच झाली नाही या प्रकरणात. अजूनही एवढे म्हणजे अरबो खरबोची सगळी उलाढाल होते,
आणि अजूनही ईडी याच्यावरती काहीच बोलत नाही आहे. ज्या आकाश चौधरी आणि चाकणकर यांच्या ज्या प्रॉपर्टीबद्दल आम्ही बोलत होतो, ज्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या, ज्या कंपन्यांबद्दल आम्ही बोलत होतो, त्या कंपन्यांचा जर विचार केला, मी आता मला सापडत नाही आहे पण मी ट्विट करते, आपण सगळे ट्विटरवरून घेऊ शकाल ती सगळी माहिती, की त्या सगळ्या